देशमुखवर गुन्हा दाखल झाला. खोटा गुन्हा दाखल. खोटा गुन्हा दाखल. पहिले तो गुन्हा मागे घ्या, नाहीतर बाबा परभणी सारखं व्हायला वेळ, कल्याण शहरामध्ये वेळ लागणार नाही व्हायला. आणि साहेब दुसरी महत्वाची गोष्ट, एका मराठी कुटुंबाला मराठी असल्याबद्दल इतक्या खालच्या पातळीला हिणवलं जातं आणि मराठीच पोलीस, रक्त भांबळ झालेला माणूस मराठी पोलीस बघून त्याला काही वाटत नाही अस्मिता. आणि तो साहेब घटना घडली 8:45 हे लोक 10 वाजता पोहोचले, दाखल कधी होते? दुसऱ्या दिवशी 2 वाजता. मग साहेब पोलीस काय करतात? आम्ही मराठी माणसांनी महाराष्ट्रात राहावं की नाही राहावं? तिसरी महत्वाची गोष्ट साहेब, की ती व्यक्ती या देशमुख कुटुंबियाला धेड म्हणते. धेडचा अर्थ काय होतो? जातीवादक शिवीगाळ साहेबी. म्हणून आमची मागणी आहे, पहिली गोष्ट, तो रिव्हॉल्वर काढून त्याला मारण्याचा प्रयत्न करत होता. 109 BNS जुना 307 IPC. त्याचप्रमाणे मराठी माणसांविरुद्ध एवढा अपमानकारक शब्द बोललेला आहे, तर त्याच्या विरुद्ध 196 BNS जुना 153 IPC. साहेब हे वाढीव कलम लागली पाहिजे आणि अॅट्रॉसिटी बद्दल पण त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे. 307 पण लागला तो पाहिजे. सांगणार 307. ज्यावेळी कुटुंब पोलीस स्टेशनला येतात तेव्हा पोलिसांचा सहकार्य झालं पाहिजे कुटुंबाला, पण जेव्हा पोलिसच आपल्या समोरच्यांना घाबरवतात, मग हे साधारण माणसं कशी जाणार पोलीस स्टेशनला? आणि कधी पोलीस सहकार्य करत नाही. जो गुन्हेगार आहे त्याला सहकार्य करतात प्रत्येक वेळेस.